डोंबिवलीतील उघडकीस आलेल्या एका घटनेनं संपूर्ण शहर हादरले। मसाला विक्री करणाऱ्या एका इसमानं एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि त्यानंतर गर्भवती राहिलेल्या पीडितेला एका महिलेच्या घरी नेऊन तिचा गर्भपात करण्यात आला। या पीडित मुलीला एका दाम्पत्याच्या घरी ठेवण्यात आलं होतं, ज्याने त्या मुलीला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडलं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। या मुलीवरती मागील 2 महिन्यांपासून लैंगिक अत्याचार सुरू होता। अखेरीस सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीनं हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आणि टिळकनगर पोलिसांनी महिलेच्या घरी छापा टाकत या चिमुकलीची सुटका केली। पोलिसांनी एका महिलेसह तिचा पती, 2 पुरुष अशा 4 जणांना बेड्या ठोकल्यात अशी माहिती सध्या समोर येतेय आणि धक्कादायक म्हणजे यामध्ये अटक झालेली मुस्कान शेख या महिलेविरुद्ध याआधी सुद्धा पिटा अंतर्गत गुन्हे दाखल होते अशी माहिती समोर आली आहे। याविषयी एसीपी सुहास हेमाडे यांनी नेमकी काय माहिती दिली आहे ते आपण पाहूया। दिनांक 14 मे 2025 रोजी फिरेदी यांनी त्यांची 15 वर्षाच्या मुलीचे अपहरण झाल्याबद्दल टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती। त्याप्रमाणे कलम 137(2) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता। फिरेदी यांनी गुन्ह्याच्या तपासामध्ये आशुतोष राजपूत या त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीवर संशय व्यक्त केला होता। त्याचा शोध घेतला असता तो फरार होता। तांत्रिक तपासात टिळकनगर पोलिसांनी एक महिला सह तिचा पती व 2 पुरुष गिराईक यांना अटक केलेली आहे। सदर महिलेने पीडित मुलीकडून जबरदस्तीने तिच्या घरात वेश्याव्यवसाय करून घेतलेला आहे। या प्रकरणी आरोपींची दिनांक 26/5/2025 रोजी पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे। पुढील तपास API बगाड हे करीत आहेत। सदर गुन्ह्यामध्ये आम्ही कलम 65(1), 88, 143, 144 भारतीय न्याय संहिता सह कलम 4, 8, 12 पोक्सो ॲक्ट सह कलम 3, 4, 5, 6 पीटा ॲक्ट याप्रमाणे गुन्ह्याचा अंतर्भाव केलेला आहे।